नमस्कार, वृंदावनी फॅशन कट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजला एकदम योग्य प्रकारे आपले हुक आणि लूपची पट्टी कशी जोडायची। बघा, मी हा ब्लाउज तयार करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण ब्लाउज शिवून झाल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं दोन्ही बाजू एकसारख्या आहेत का। गळा तयार करण्याच्या अगोदरच आपल्याला हे चेक करायचं आहे। इथे मी चेक करून आपला गळा तयार करून घेतलेला आहे व खालूनही कमरेची पट्टी लावून घेतलेली आहे। त्यामुळे इथे आपल्याला दोन्ही बाजूला फोल्ड करून पट्टी जोडावी लागणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते शिलाईच्या वेळेस। इथे बघा 3 इंच रुंदीची मी पट्टी घेतलेली आहे लूप्ससाठी आणि तिला ब्लाउजचा कपडा व अस्तर जोडून घेतलेला आहे आणि हुकसाठी 2 इंचची पट्टी घेतलेली आहे। उंची आपण अंदाजे घ्यायची किंवा चेक करून घेतलं तरी चालेल। बघा, इथे आपण ती लूपची पट्टी आहे ती आपण आतल्या बाजूने जोडायची व वरच्या बाजूने आपल्याला फोल्ड करायची असते। इथे गळा तयार असल्यामुळे बघा वरूनही आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की उपयोगी पडेल तुम्हाला। खूप छान असे एकदम सोप्या पद्धतीने मी हुक आणि लूपची एकदम परफेक्ट कशी पट्टी जोडायची ते मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, खाली एक्स्ट्राची जी पट्टी असेल ती आपल्याला इथे कट करून घ्यायची। 22 इंचाचं मार्जिन ठेवून ही टीप आपण इथे देऊन घ्यायची आहे। बघा, आता ही वरच्या बाजूने आपल्याला फोल्ड करायची। ते फोल्ड करताना एकदम सिंपल मी पद्धत दाखवते आणि खूप छान मी प्रत्येक ब्लाउजला अशाच प्रकारे हुक आणि लूपची पट्टी तयार करते। बघा, फोल्ड करून घ्यायचं आणि आपलं जे मार्जिन आहे त्याच्या थोडंसं पुढे, जास्त पण आतमध्ये घ्यायचं नाही। बघा, अशा प्रकारे एकदम आपली फिनिशिंग आली पाहिजे असे चेक करत आपण आपली ही लूपची पट्टी जोडून घ्यायची आहे। इथे पाहू शकता। आता त्याच्या शेजारी आपण अजून एक टीप देऊन घ्यायची, म्हणजे त्याला फिनिशिंग छान येते। बघा, इथे आपण लूप्स बनवून घ्यायचे आहेत। या ब्लाउजला मी हातावरचे लूप्स बनवायचे आहेत, मशीनचे नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला हुकची पट्टी जोडायची। हुकची पट्टी जोडण्यासाठी वरून मी फोल्ड करून घेतलं। हुकची पट्टी ही आपल्याला वरच्या बाजूने जोडायची व आतल्या बाजूला आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची असते। कोणताही ब्लाउज असला तरी अशाच प्रकारे इथे प्रिन्सेस कट आहे, जर तुम्ही कटोरी ब्लाउज असेल, 4 टक्स ब्लाउज असेल, 1 टक्स, कोणत्याही ब्लाउजसाठी तुम्ही अशाच प्रकारे पट्टी जोडू शकता। जर आपल्या ब्लाउजची फिनिशिंग वरून तयार नसेल तर वरून आपल्याला पट्टी फोल्ड करायची गरज नाही। इथे आपण एक दाब टीप देऊन घेतली आणि त्यानंतर आतल्या बाजूने असं एक नख मारून घ्यायचं आणि डबल फोल्ड करून बघा दाखवल्याप्रमाणे ही दाब टीप दिल्यामुळे एकदम व्यवस्थित पट्टी फोल्ड होते, अजिबात प्रॉब्लेम येत नाही। बघा, किती छान अशी आपली पट्टी हुकाची जी आहे त्या आतल्या बाजूने फोल्ड झालेली आहे। वरती आपल्याला फिक्स करून घ्यायचं। बघा, किती छान अशी फिनिशिंग सहित हुक आणि लूपची पट्टी तयार झाली। इथे पाहिजे तर तुम्ही हात शिलाई करून ही शिलाई उसळूनही टाकू शकता। हे बघा, दोन्हीही आपल्या एकदम परफेक्ट अशी हुक आणि लूपची तयार झालेले आहेत। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।